हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता संध्याकाळचे 6 वाजत आले आणि आता या ब्लॉगला सुरुवात केली आहे। तर कालचा तुम्ही ब्लॉग बघितला आणि कालच्या ब्लॉगमध्ये अर्धवट ब्लॉग दिसत होता, म्हणजे अर्धा ब्लॉग दिसत होता, अर्धा ब्लॉग दिसत नव्हता। त्याखाली खूप कमेंट आल्या होत्या, म्हणून परत आज टाकला परत ब्लॉग 4 वाजता। तर ब्लॉग अर्धवट दिसत होता हे मलाही माहित नव्हतं। जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला तेव्हा मला कळलंच नाही की व्हिडिओ अर्धवट दिसत आहे। कारण काय झालं, मी कालच्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं की अद्विकला सर्दी झाली, पण फक्त सर्दी म्हणजे नॉर्मल सर्दी नव्हती, त्याला खूप सर्दी झाली होती। त्याच्या डोळ्यातून सर्दी आणि कानातून पण सर्दी बाहेर पडत होती, इतकी पडत होती, इतकी कानातून खूप जास्त सर्दी बाहेर पडत होती। त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटली आणि सकाळीच ना म्हणजे तो ब्लॉग तर मी रविवारी शूट केला होता, ब्लॉग जो बघितला तो रविवारी शूट केलेला होता आणि सोमवारी एडिट करून अपलोड केला होता। तर सोमवारी, कालचा सोमवार होता आणि रविवारी अद्विकला चांगली सर्दी होती आणि रविवारच्या रात्री अद्विकच्या कानातून खूप जास्त सर्दी बाहेर पडली आणि डोळ्यातून तर सारखीच बाहेर पडत होती। तर मग कानातून सर्दी बाहेर यायला लागली, तर त्याला त्रास पण व्हायला लागला। सारखा तो बोट कानामध्ये घालायचा आणि चिडचिड खूप करायचा। खूप जास्त सर्दी झाली, अशी सर्दी मी खरंच बघितली नाही। शिवांश आता वयाचा 5 वर्षाचा होतो, तर शिवांशला सुद्धा अशी सर्दी लहानपणापासून झाली नाही आणि अद्विकला खूप जास्त सर्दी झाली। मला माहित नव्हतं डोळ्यातून पण सर्दी येते आणि कानातून सुद्धा सर्दी बाहेर पडते, असं मला माहित नव्हतं। मग काल शिवजयंती होती आणि काल अद्विकला सकाळचे सगळे कामं आवरून घेतले आणि 10 वाजताच मी हॉस्पिटलमध्ये गेले घेऊन त्याला डॉक्टरांकडे। तर डॉक्टरांना सांगितलं असं असं होत आहे, तर ते म्हणाले की हे सर्दीमुळे होते आणि डोळ्यामध्ये टाकायला ड्रॉप दिला आणि नाकामध्ये टाकायला ड्रॉप दिला आणि बाकी मग औषधे दिले। अशा पद्धतीने काल अद्विकला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिकडनं 2 वाजता घरी आले। घरी आल्यानंतर मग जेवण वगैरे बाकी होतं, मग अद्विकला औषध वगैरे द्यायची बाकी होती आणि मला रविवारी शूट केलेला जो व्हिडिओ तुम्ही बघितला ढोकळ्याचा, तो व्हिडिओ एडिट करायला वेळच कमी होता आणि त्याच्यात एडिट तर मी केला व्यवस्थित, एडिट वगैरे केला। एडिट करताना पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित दिसत होता। जेव्हा मी एडिट करून सेव्ह केला ना तेव्हा काहीतरी गडबड झाली आणि व्हिडिओ सेव्ह केला। व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर मी चेक केला नाही की व्हिडिओ व्यवस्थित एडिट झाला की नाही, असा सेव्ह केल्यानंतर मी बघितलं नाही। सेव्ह केल्याबरोबर सरळ मी अपलोडिंगला टाकून दिला। अपलोडिंगला टाकला, अपलोडिंगला सुद्धा भरपूर वेळ लागला, म्हणजे जवळजवळ 1 तास अपलोडिंगला लागला आणि त्याच्यात ह्यांना पण बघावं लागत होतं, घरातले कामं पण करावे लागत होते आणि एडिटिंग पण करावी लागत होती। तर भरपूर वेळ गेला त्याच्यामध्ये काल आणि मग मी बघितलंच नाही, तो अर्धा चांगला दिसते नाही, अजिबातच दिसत नाही। मग जेव्हा मी अपलोड केला त्याच्यानंतर कमेंट यायला लागले की ब्लॉग छान आहे पण अर्धा दिसत आहे, अर्धा दिसत नाही, फक्त आवाज येतो, तर अशा कमेंट यायला लागल्या। तर तेव्हा माझ्याकडे नेट नव्हतं, तर मिस्टर 9 वाजता आले ऑफिसमधून आणि त्यानंतर मी त्यांच्या मोबाईलमध्ये ब्लॉग बघितला, तर तेव्हा मला कळलं की ब्लॉगमध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे 7 मिनिटाचा ब्लॉग दिसत आहे, 5 मिनिटाचा ब्लॉग दिसतच नाही। तर मग आता काय करू, आपण एवढ्या मेहनतीने ब्लॉग बनवतो तर ते डिलीट करू वाटत नाही। मग मी काय केलं, व्हिडिओ तर एडिट केला आणि अपलोड करून टाकल्यानंतर तर जे ब्लॉग मी शूट करते मोबाईलमध्ये ते ब्लॉग मी डिलीट करून टाकत असते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर। तर काल तसंच झालं, व्हिडिओ अपलोड करून टाकला आणि सगळे ब्लॉग मी डिलीट करून टाकले, माझ्या मोबाईलमध्ये जेवढे सेव्ह होते तेवढे। तर माझ्याकडे मग जेव्हा मी बघितला ब्लॉग की अर्धा दिसते अर्धा दिसत नाही, तर त्यानंतर मला व्हिडिओ परत नव्याने एडिट करायला व्हिडिओ सापडत नव्हते। फोनच्या स्टोरेजमध्ये आतमध्ये जाऊन जे आतमध्ये सेव्ह असतात ना ते व्हिडिओ सेव्ह केले आणि त्यानंतर एडिट करून आज परत तो ब्लॉग मी अपलोड केला आपल्या चॅनलवरती। काय होतं तुम्हाला तर बघायला मिळालाच असणार। खूप गडबड झाली काल आणि त्यामध्ये हा ब्लॉग अपलोड केला। मला कमेंट येत होत्या ना, त्याच्यामुळे मी म्हटलं आवाज का येत नाही, आवाज येत नाही तुमचा, व्हिडिओ दिसत नाही, अशा कमेंट यायला लागल्या। तर मी म्हटलं असं काय होत आहे, तर मी मिस्टरांची येण्याची वाट बघितली, त्यानंतर मी त्यांच्या मोबाईलमध्ये माझा ब्लॉग बघितला, तेव्हा कळलं की असा प्रॉब्लेम झाला। आवाज येत होता पण व्हिडिओ एकदम काहीच दिसत नव्हता, एकदम हिरवं निळं चित्र दिसत होतं त्यामध्ये। चला असो, ही चूक आता पहिल्यांदा झाली, तर अशी चूक पुन्हा करायची नाही, कारण व्हिडिओनं आपल्या फोन मेमरीमध्ये ठेवत नाही, डिलीट करून टाकत असते आणि एक व्हिडिओ शूट करायला भरपूर मेहनत लागते। ते एडिट करायला अपलोड करण्यापर्यंतची खूप मोठी प्रोसेस आहे आणि खूप वेळ लागतो। ते आता युट्यूबवरती चॅनल आहेत त्यांनाच माहित आहे। आता इथून पुढे ना चांगलं काळजीपूर्वक एडिट करणार, एडिट केल्यानंतर सेव्ह करायच्या आधी परत एकदा चेक करणार की व्हिडिओ व्यवस्थित आहे ना, किंवा सेव्ह केल्यानंतर अपलोड करायच्या आधी परत एकदा चेक करणार की व्हिडिओ व्यवस्थित आपला एडिट झालाय का, हे सगळं बघूनच नंतर अपलोड करत जाणार। तर चला असू द्या। तर आता संध्याकाळचे 6 वाजत आले होते, म्हणून म्हटलं की चहा ठेवावा आपला। तर नेहमीप्रमाणे आपल्या चहापासूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात होते। चला असू द्या, तर चहा झाले, मी चहा पिऊन घेते
अद्विक खेळत आहे. अद्विकला खूप सर्दी झाली. नाकातून तर सर्दी येतेच हे आपल्याला माहितच आहे, पण डोळ्यातून पण सर्दी, कानातून पण सर्दी. त्याला खूप त्रास झाला, खूप चिडचिड केली, रात्रभर झोपत नव्हता. त्या गडबडीमध्ये व्हिडिओ सुद्धा असा अपलोड झाला आणि त्याचं पण टेन्शन आलं एक परत. तर तोच ब्लॉग मी परत एडिट करून नव्यानं अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर चॅनलवरती आलेला आहे तर तुम्ही बघू शकता. चला मग मी चहा पिते, त्यानंतर बोलते तुमच्याशी. हाय करा. खूप सर्दी झाली अद्विकला, खूप सर्दी झाली आहे. तर अशी सर्दी ना मी कधीच नाही बघितली. हो तर शेंबू कुठे आहे, बघू दे कर बरं. तर अद्विक सोबत थोडा वेळ खेळले आणि त्यानंतर ना त्यांचे खेळणे उचलून ठेवत आहे. शिवांश त्याच्या रिमोट कंट्रोल कारसोबत खेळत होता आणि तो त्याच कारसोबत खेळत आहे घेतली तेव्हापासून. आणि अद्विकचे ना खेळणे पडले होते, ते सगळे उचलून ठेवले कारण तर मला संध्याकाळची आवरावर करायची होती. तर आज काहीच करण्याचं मन नव्हतं कारण तर अद्विक खूप चिडचिड करत होता, त्याला होणारा त्रास आणि एक तर परत थोडंसं टेन्शन पण, त्याच्यामुळे काहीच करण्याची इच्छा नव्हती. तरी मग संध्याकाळी घर आवरायला घेतलं कारण जर आपण घरात असलो आणि घर आवरलेले ते पण चांगलं दिसत. तर अद्विक बघा मी झाडू मारत आहे, तर किचनपासून तो माझ्या मागे पुढे झाडू मारताना आला. तर गॅलरीमध्ये आला तर त्याला ना मी हात धरून गॅलरीतून परत आणला आतमध्ये. घराला झाडू मारून तर झाला, नंतर मग किचनमध्ये आले तेव्हा ना जाडीमध्ये भांडे पडले होते, लावायची होती मांडणीमध्ये, तर मग ते लावायला घेतले. आणि इकडे बघा माझ्या शेजारी अद्विक सारखा चिडचिड करत असतो, त्याला एक तर सर्दीने बरं वाटत नाही आणि मी घरातले कामं आवरायचे ठेवून त्याला घेऊन फिरू शकत नव्हते. तर थोडं त्याला समजवत कामं करत होते. तर जाडीतली भांडी लावून दिली आणि त्यानंतर मग जे बेसिंगमध्ये थोडेसे भांडे पडले होते दुपारच्या जेवणाचे आणि चहाचे ते घासून घेतले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. तर स्वयंपाकामध्ये आज चपाती भाजी आणि वरण भात करण्याची इच्छा नव्हती, तर मग म्हटलं काय करायचं, तर आज त्याने मग करणार होते मसाले भात. तर इथे तांदूळ मी नीट करून घेते. तांदूळनं पातेल्यामध्ये काढून ठेवले आणि लगेच थोडंसं ज्वारीचं पीठ होतं, एक भाकर होणार एवढं, तर ते ना गाडणीने गाळून घेतलं थोडंसं आणि त्यानंतर भाकर करायला घेतली. तर इथे बघा मी भाकरीचं पीठ भिजवतच आहे. अद्विकनं माझ्या मागे पुढेच करत आहे. तो चिडचिड करत होता, घे मम्मी, म्हणजे घेऊन राहा, तू घेऊन फिरव, मला खाली ठेवू नको, असं त्याचं म्हणणं असतं. तर इथे कसं तरी पीठ तर मळून घेतलं मी ज्वारीचं, पण भाकर करायच्या वेळेस ना अद्विक अजिबात चांगला राहत नव्हता, खूप रडायला लागला. तर मग त्याला परत घेतलं आणि त्यानंतर भाकर करायला घेतली. जेव्हा मी कडेवरती घेतलं ना तेव्हा बघा तो किती शांत बसला आहे आणि खाली ठेवलं की लगेच रडायला लागतो. तिथे भाकर करून झाली आणि तव्यावरती टाकून शिजायला ठेवून दिली. भाकर करून झाली, पण मसाले भात करायला मला ना वाटाणे लागणार होते. तर वाटाणे मिस्टर ऑफिसमधून येताना घेऊन आले असते, तर त्यांची येण्याची वाट बघत होते. तोपर्यंत मी भाकर करायच्या आधी थोडेसे 4-5 मिरची ते भाजून घेतले होते आणि त्याच्यानं मी थोडासा ठेचा बनवून घेते कारण तर भाजी वगैरे काही करणारच नव्हते. तर मग म्हटलं थोडासा ठेचा करावा आणि भाकरीसोबत खायला होणार. तर ठेचा करून झाला आणि त्यानंतर मिस्टर आले ऑफिसमधून. मग आल्यानंतर त्यांनी कोबी पण आणली होती आणि वाटाणे पण आणले होते, घरी आलू होते. तर तशी मसाले भाताची सगळी बाकीची तयारी करून ठेवली होती, फक्त आलू, वाटाणे आणि कोबी एवढं साहित्य तयार करून घ्यायचं होतं. आलू आणि कोबी कट करून झाली, त्यानंतर वाटाण्याच्या शेंगांमधले दाणे काढून घेत आहे मसाले भात करण्यासाठी. तर मिस्टरांनी येताना वाटाणे कोबी आणली होतीच, पण सोबत ताकाचं पॉकेट पण आणलं होतं. मसाले भात म्हटलं की कढी पाहिजे, तर मग जेवण चांगलं होते म्हणून मग त्यांनी आणलं होतं ताकाचं पॉकेट. तर इथे मी मसाले भात पहिले फोडणी देते. तर मसाले भात खूप फिका करणार होते, खूप कमी मिरची टाकणार होते कारण मिस्टर पण जास्त तिखट खात नाही. शिवांशला पण झाला असता आणि अद्विकला पण तोच आज चालणार होते. अद्विकसाठी ना वेगळं काही बनवत नाही, आता जे आम्ही खातो ना तेच त्याला चारतो, म्हणजे तशी मग मुलाला लवकर सवय लागते जेवण करण्याची. नाहीतर मग आपण वेगळं करून खाऊ घातलं ना तर मुलांना तीच सवय पडते. कारण तर शिवांशच्या बाबतीत तसं झालं आहे, म्हणून मी आता ती चूक नाही करणार आहे. तर म्हणून मग जे बनवते ना घरी तेच मी त्याला चारण्याचा प्रयत्न करते. तर खातो अद्विक बऱ्यापैकी. अद्विकला ना वरचं खाण्याची लवकर सवय लागली, म्हणजे लावली मी. आणि शिवांशला ना खूप उशीर लागला होता वरचं जेवण सुरू करायला कारण तर तो वरचं ना काहीच खात नव्हता त्याच्यामुळे. तर इथे आता मसाले भात फोडणी देऊन झाला आहे आणि कढी करायची बाकी होती. एकीकडे ना गरम पाणी ठेवलंच होतं मी भातामध्ये टाकायला, तर दुसरीकडे कढीसाठी ताकाचं पॉकेट फोडून घेतलं आणि लगेच कढी फोडणी द्यायला घेतली. तर आज ना कढी करायला कढीमध्ये टाकायला कढीपत्ता नव्हता, तर मग आता बिना कढीपत्त्यांनीच आज कढी करायची होती.
तर जिरं मोहरी टाकून दिली, लसूण पण टाकून दिला थोडासा आणि कुट केलेला, आणि एक मिरची कट करून टाकली, थोडीशी हळद, आणि त्यानंतर मग टाकलं ताकाची कढी करते. तर हे थोडंसं आंबटसर असते, जास्त आंबट नाही राहत, त्याच्यामुळे बरं पडतं. कढी फोडणी देऊन झाली आणि त्यानंतर टाकली त्यामध्ये कोथिंबीर आणि परत फिरवून गरम व्हायला पातेला ठेवून दिली. त्यानंतर टाकलं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि बाजूला गरम करायला ठेवून दिली. भातामध्ये पाणी नव्हतं टाकलं, भात फोडणी देऊन झाला होता, तर गरम पाणी होऊनच होतं, भातामध्ये टाकायलाच ते गरम केलं होतं. तर इथे भातामध्ये पाणी टाकून देत आहे आणि त्यानंतर टाकत आहे त्यामध्ये थोडासा मसाला. आणि इकडे बघा कढी पण गरम झाली चांगली, आणि मसाले भातात पाणी टाकलं होतं ते सुद्धा आटून झालं होतं. फक्त कुकरचं झाकण लावून द्यायचं बाकी होतं. कुकरचं झाकण लावून भात शिजायला ठेवून दिला. आणि इकडे मी जो ठेचा तयार केला होता ना, तो खलामध्येच होता, तर तो वाटीमध्ये काढून ठेवला आणि त्यानंतर केली जेवण करायला घेण्याची तयारी. तर जेवणाची तयारी करून घेतली, सगळं हॉलमध्ये घेऊन आले आणि त्यानंतर आम्ही बसलो जेवण करायला. जेवण करून झालं आणि त्यानंतर मग किचनची आवरावर करून घेतली. तर चला, हा व्हिडिओ इथे सेंड. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.